सुरुवात करतोय. नाणेफेकीचा कौल झाला. माऊ 11 थळ संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः इथून मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आत आली आहे. एका बाजूला उरणचा सितारा नयन भगत पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला सावळे गावचा रायझिंग स्टार अक्षय पवार पाहायला मिळतोय. तर गोलंदाजीसाठी दी अलिबाग एक्सप्रेस सुमेध पत्रे सज्ज होताना पाहायला मिळतोय. आयपीएल फॉर्मॅट बेस्ट वर्सेस बेस्टची रायव्हलरी, अंतिम लढत. मॅचला होईल सुरुवात. पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. सुमेध पत्रेचा माऊ 11 एकविरा थळ संघाने काल क्वालिफाय केला होता. आजचा दिवस, आजची रात्र वेगळी आहे, समोरचा संघ वेगळा आहे, रणनीती सुद्धा वेगळी आहे आणि मैदानाच्या आत नयन भगत नावाचं वादळ सातत्यपूर्ण घोंगावतंय. तिसरा मोठा फटका, यावेळेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर मधून आर्यन खारकर त्या ठिकाणी उपलब्ध होतोय. तीनही फटके वर्सटाईल फ्लेक्सिबिलिटीचं पृथक्करण दाखवणारे पाहायला मिळाले. मग तो मिडॉनचा चौकार असेल, कव्हर्सचा चौकार असेल, आणि आता मात्र ऑफ ड्राईव्ह सुद्धा लॉफ्टेड पाहायला मिळाला. ताकदीवरती स्वार होऊन वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न. सूर्य देवताला नमन करूयात, स्वागत करूयात, नमस्कार म्हणूयात आणि वळूयात पुन्हा एकदा मैदानावरती. 9 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. आता मात्र अक्षय AK-47 घेऊन, अर्थात बॅट घेऊन सज्ज झालाय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकाची भूमिका पार पाडावी लागेल. स्टँड अँड डिलिव्हर्ड, षटकार. बॉलिवूड मधील ऍक्टरला, ऍक्ट्रेसला, हिरोईनला प्रशंसा करतो ना, त्याच पद्धतीने या फटक्याची प्रशंसा करण्यात यावी, अशा पद्धतीचा फटका होता. बॉटमहँडचा वापर केला गेला आणि नेत्रदीपक फटका. यावेळेला मात्र ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. डीप मध्ये पवन कोंडाजी आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, मात्र सुमेध पत्रेवरती केलेला हल्ला बोल कौतुकास पात्र आहे. धावफलकावरती 16 ही धावसंख्या. अजूनही पहिल्या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. स्टेबल बेस, पायांची पोझिशन, इथून मात्र या दोन्ही फलंदाजांचा स्टॅन्स कौतुकास पात्र आहे. फुटवर्क कमालीचा पाहायला मिळालाय आणि त्याचमुळे का होईना सुमेधच्या प्रत्येक वारावरती पलटवार केला जातोय. यावेळेला बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे. षटक क्रमांक 1 इथून मात्र समाप्त झालाय. डॉट बॉलची घोषणा करण्यात आली, मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाने इथून मात्र या निर्णयाला चॅलेंज केलं गेलंय. तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय. हा वाईड आहे की नाही याची इथून मात्र पडताळणी केली जाणार आहे. महिला मंडळाचे वादनकार आणि श्री गणेश नाच मंडळाचे वादनकार सन्माननीय विजयजी जोशी साहेब यांच्याकडनं इम्रानजी बुखारी यांच्यासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू होता, कारण फलंदाजाने बॉलला फॉलो केलं होतं, हे विसरून चालणार नाहीये.
षटक क्रमांक 1 समाप्त झाले. एका षटकाची सांगता आणि धावफलकावरती 16 ही धावसंख्या आपण पाहतोय. मोठी मॅच, मोठा सामना आहे. प्रत्येक मोठा फटका विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. चला रसिक मायबा प्रेक्षक आणि खेळाडू विनंती आहे, मैदानाच्या बाहेर उभं राहायचंय. सेलिब्रेशन जे आहे ना हे आपल्याला मैदानाच्या बाहेर करायचंय. लक्षात घ्या, शेवटचा सामना आहे. वयेत पुढच्या षटकासाठी आणि इथून मात्र गोलंदाजीसाठी आपण पाहतोय आर्यन खारकर गोलंदाजीसाठी आलाय. आर्यन खारकर म्हणजे वेगवान गोलंदाज म्हणून त्याची वर्णी लागली गेली आहे. असा गोलंदाज मैदानाच्या आता स्ट्राइक एंड वरती दी अक्षय पवार, ज्याचा शो आपण रात्रभर अनुभवलाय. अक्षयला सुद्धा अलिबागचं पाणी पाजायला आता मात्र आर्यनने कसलीही कमतरता सोडलेली नाहीये. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकला गेला, प्रेशर वाढला गेलाय आणि इथून मात्र या प्रेशर मध्ये सुमित पत्रेचं पहिलं षटक महागडं ठरलं गेलं. दुसऱ्या षटकाची सुरुवात आर्यनने स्लो अँड स्टडी सावध पवित्रा घेतलाय. क्या बात है, कमालीची गोलंदाजी, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. हे अपील कशासाठी केलं गेलं होतं? हा खरंच बीमर होता का? म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाचा कधीतरी मला क्यू करावीशी वाटते. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही, आपण स्टेप आउट झालेला. हा चेंडू आपण जर पाहिलं डीप होत होता आणि मग अशातच डॉट चेंडूची इथून मात्र सांगता करण्यात आली आहे. तिसऱ्या पंचांना इथून मात्र रेफर करण्यात आलंय. चेक केलं जाईल की अर्थातच फलंदाजी करणारा संघ हा वाईड मागतोय, बीमरचा आहे, व्हॉट एव्हर इट इज. इथून मात्र या गोष्टींची पडताळणी केली जाईल. एका क्षणाला बॉल बघताना वाटलं होतं की चांगल्या पद्धतीने चांगल्या टेम्पोमध्ये हा बॉल गेलाय, मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाने या निर्णयाला चॅलेंज केलंय. दूध का दूध, पाणी का पाणी. आम्ही तिसऱ्या पंचांना इथे मात्र शामरुकाची भूमिका बजावावी लागणार आहे. 16 ही धावसंख्या पहिल्या षटकाच्या सांगती अखेरी जमा झाल्या आणि तदनंतर मात्र पहिले दोनही चेंडू आतापर्यंत तरी डॉट आलेत. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची वाट इथून मात्र पाहिली जाईल. रेफर केला गेलाय तिसऱ्या पंचांकडे. एक अभूतपूर्व स्पर्धा राहिली आहे, अक्षरशः रोलर कोस्टर सारखी अर्थातच हा सामना राहिलाय. पंचांचा निर्णय येतोय, इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू होता आणि ज्याची आपण टीका करत होतो की अर्थातच फलंदाजाने बॉल सोडला आणि आता पणा करण्याच्या चक्करमध्ये बघा इथून मात्र लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट झाला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये पवन कोंडाजी आहे. ज्या पद्धतीने बॉलला त्याने फॉलो केलं, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं, फेकी केली, यावरना सराव किती मजबूत आहे हे डेफिनेटली दिसून येते. डावखुरा फलंदाज अर्थातच नयन भगत स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय, ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आले. कौतुक करूया आर्यनचं, ज्याने 3 चेंडूंवरती केवळ 1 धाव खर्च केली आहे. थळ गावामधून येत असताना चांगले क्रिकेटपटू आणि आता मात्र मी म्हणेन स्पेसिफिकली चांगले गोलंदाज सुद्धा तयार झालेत. दुसरं षटक मैदानाच्या आत चांगल्या पद्धतीने आतापर्यंत पार पाडलं गेले. यावेळेला एक जोरदार अपील करण्यात आलंय आणि इथून मात्र फलंदाज आला, बाद ठरवलं गेलं. OUT फलंदाज बाद. एक रिव्ह्यू दिला जातो. एक रिव्ह्यू तुम्ही आधी गमावलेला आहात. पंचांनी इथून मात्र तुम्हाला बाद ठरवलंय. नाही चला आपल्याला आता इथून मात्र परतावं लागणार आहे. मोक्याच्या क्षणी एक चुकीचा निर्णय आपल्या अंगलटी येऊ शकतो आणि तेच पृथक्करण मैदानावरती आपण अनुभवतोय. कौतुक करूया पुन्हा एकदा आर्यनचं. आर्यनचं कौतुक इतक्यासाठी जिथे आपल्या संघाचा म्होरक्या अध्यक्ष सरसेनापती सुमित पत्रेच्या गोलंदाजीवरती हल्ला झाला होता ना, मग अशा वेळेला संघ डबघाईला जाईल की काय, बॅकफुटवरती जाईल की काय असं वाटत असताना स्वतः धुरा स्वीकारली आणि तदनंतर मात्र
चांगली गोलंदाजी केली आहे. कमबॅक फार महत्वाचा होता आणि तो इथून मात्र यशस्वी कमबॅक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक इथून मात्र स्थिरावले 17 धावसंख्येवरती. 40 ते 45 धावा सकाळच्या 17 मध्ये इथून मात्र पुरेशा असतील ही एक बाब इथून मात्र पाहायला मिळते. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला दोन्ही संघांमध्ये चांगली प्लेइंग 11 आहे हे विसरून चालणार नाहीये. नवीन फलंदाज 1 डाऊन साठी दी आकाश तवसाळकर. आकाश आलाय आणि इथून मात्र रनअप मध्ये थोडासा का होईना मागे पुढे झालेलं आपल्याला पाहायला मिळालंय. एक अभूतपूर्व स्पर्धा राहिली. अर्थातच आपले आधारवड आणि आपल्या सर्वांना ज्यांच्या सावलीमध्ये राहत असताना खूप आपलं आपलंसं वाटतं असं व्यक्तिमत्व सन्माननीय अनंतजी गोंधळी फाउंडेशन यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा. यावेळेला बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या दिशेने धाव मारत असताना चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय. चांगलं क्रिकेटचं हे मैदान, ग्रीनरी आणि त्यातूनच चांगलं क्रिकेट सुद्धा पाहायला मिळतंय. IPLचा फॉर्मॅट 7+4 हे इक्वेशन मैदानाच्या आत आपण अनुभवतोय. ऑप्शनच्या बाहेर वेगाने गोलंदाजी केली जाते. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ स्पेल. गोलंदाजी करत असताना केवळ आणि केवळ धावा खर्च केल्या 2 आणि एका फलंदाजातला तंबूचा रस्ता दाखवला. आर्यन खारकरने दाखवून दिलं की का त्याने गल्लीतून दिल्लीपर्यंत थळ पासून ISPL पर्यंतचा प्रवास केला हे त्याने त्याच्या गोलंदाजीमध्ये दाखवून दिले. संघ अडचणीमध्ये असून सुद्धा केलेलं कमबॅक सुखावणारा आहे हे विसरून चालणार नाहीये. उळियत मैदानाच्या जिथे षटक क्रमांक 3 IPL फॉर्मॅट मधील आता मात्र तारे सितारे आणि त्यापैकी एक अर्थातच प्रथमेश म्हात्रे गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याकडे असलेला अनुभव आज त्यांना दाखवावा लागणार आहे. फलंदाजाला बीट करावं लागेल कारण तुमचं नाव बिट्टू आहे हे विसरून चालणार नाहीये. तिसऱ्या षटकासाठी जिथे स्ट्राइक एंड वरती इन फॉर्म बॅटर आकाश तवसाळकर आपल्याला पाहायला मिळतोय. यंदाच्या वर्षी 4 व्हीलर जिमनी कार स्वतःच्या नावावरती केली आहे आणि तोच फॉर्म, तीच टेम्परामेंट. ब्लास्ट, चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. आकाश तवसाळकर शांत राहतो आणि शेवटी मॅचला आपल्या नावावरती करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुद्धा करतो. चेंडू एवढ्या उंच गेला होता ना जणू काही सूर्य देवतेला बोलवणारा हा फटका मैदानावरती आपण पाहतोय. चेंडू हवेत गेल्यानंतर एका क्षणाला नेटवर्क सुद्धा गेला असेल इतका उंच हवेमध्ये चेंडू गेलेला आपण पाहतोय. धावफलकावरती इथून मात्र वधारलाय धावफलक 24 पर्यंत जाऊन पोहोचलाय. पॉवर पॅक सामना, प्रेशर सिच्युएशन हाताळावी लागणार आहे. पद्मेशच्या पहिल्याच बॉलवरती आसमान दाखवलं गेलंय. दुसरा बॉल शरीरापासून दूर ठेवला गेला. इथे मात्र आता डॉट चेंडूची इथून मात्र सांगता झाली आहे. रिव्ह्यूचं महत्व आता फलंदाजांना समजलं असावं. सुरुवातीला सहज पद्धतीने रिव्ह्यू घेतले, ते रिव्ह्यू गमावले गेले आणि आता तुम्हाला वेन इन डाऊट रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला मात्र आपण ते गमावलंय. ऑनसाइडच्या दिशेने हॅमर फिरवलाय. अगदी कार्टून मध्ये ना एक हल्क कॅरेक्टर येतं त्या पद्धतीने त्याच्या हातात ज्या पद्धतीने हॅमर असतं ना त्याच पद्धतीचा हातोडा जणू काही आकाश तवसाळकर मैदानाच्या भोवती फिरवतो आणि भल्या भल्या गोलंदाजांना ऐन थंडीमध्ये घाम फोडतो. ही कामगिरी त्याची आतापर्यंत राहिली आहे. 25 धावा हव्या असताना धावफलकावरती आता मात्र आणखीन एक मोठा फटका. लॉफ्टेड स्ट्रोक लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाला पार करत षटकार.
पाहतोय फलंदाज सेट झालाय आणि तदनंतर मात्र प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करायला सुरुवात केली आहे. प्रथमेश मात्रेला गोलंदाजी देण्याचा निर्णय अंगलटी तर आला नाही ना, यावरती विचार करावा लागणार आहे. आर्यन खारकरने केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या. प्रथमेशकडे जास्तीचा अनुभव आहे, विकेट टेकिंग ॲबिलिटी दाखवावी लागेल. चांगली गोलंदाजी आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. मातीच्या विकेटची कारनामा करिश्माई आपल्याला पाहायला मिळते. ज्यांनी विकेट बनवली अर्थातच हेमंतजी थळे यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात, ज्यांनी गोलंदाजांसाठी अनुकूल असणारी ही खेळपट्टी इथून मात्र बनवली आहे. यावेळेला लॉफ्टेड स्ट्रोक, कमालीचा फटका, बॅटमधून सुमधूर आवाज आलाय. सरळ सुंदर सटीक फटका, सीमारेषा पार, षटकार. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांची सांगता आणि धावफलकावरती 37 धावा. ना भूतो ना भविष्यतही असा खेळ सुरू आहे. कालचा दिवस आठवावा लागणार आहे. माऊ 11 एकविरा थळ संघ, ज्यांच्या संघामध्ये सुमित ढेकळे होता, ज्यांच्या संघामध्ये प्रथमेश ठाकरे होता, आज त्यांची अनुपस्थिती इथून मात्र नक्कीच पाहायला मिळते. आणि मग अशा वेळेला बॅट्समन वरती अधिकचं प्रेशर असेल का? कारण सुमित ढेकळे बाहुबली ज्या पद्धतीने फाउंडेशन तयार करतो, पाया भक्कम करतो, त्याची अनुपस्थिती इथे जाणवेल का हे बघणं गरजेचं आहे. आणि अशातच थळचा लोकल क्रिकेटर, ज्याने लोकल जरी असला ना तरी ग्लोबल खेळाडूंना बॅकफुटवरती ढकलण्याची क्षमता असणारा पवन कोंडाजी मैदानाच्या आत गोलंदाजीसाठी. पवनच्या गोलंदाजीवरती ऑप्शमच्या बाहेरचा बॉल लावून साईडच्या दिशेने खेचून हाणलंय. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बुलंदी, विस्फोटक, विनाशकारी, षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय. पवन कोंडाजीचं इथून मात्र स्वागत केलंय आणि आकाश तवसाळकर म्हणतोय आजच्या दिवसाचे आम्ही राजे आहोत, राजे. आणि त्याने मैदानाच्या आत पहिल्या चेंडू पासून आक्रमण करायला सुरुवात केले. धावफलक 43च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलंय. हा छक्का नाहीये, हा अट्टा आहे. हा छक्का नाहीये, हा प्रतिस्पर्धी संघाला इराद्यांचा जाहीरनामा आहे. कडे का बघितलं जातं? रात्रीचा दिवस करणारा खेळाडू. इथे मात्र खेळाडू वृत्तीचं प्रतीक इथे मात्र पाहायला मिळालं. पंचांकडे अपील करण्यात आलं. अपील वरती जजमेंट येईल नाही येईल तोपर्यंत आकाश तवसाळकरने क्रीज सोडली आणि खेळाडू वृत्तीचं प्रतीक दाखवलंय. कॉंग्रॅच्युलेशन्स. मेरे उमर के नौजवानों, जन्म 20 ऑगस्ट 2001. चाळमाळा थळ या गावातून येत असताना अलिबागच्या मातीतील हा रायझिंग स्टार, छोट्या कुटुंबातून मोठं नाव कमावणारा पवन कोंडाजी मैदानाच्या आत पहिल्या 2 चेंडूंवरती 2 षटकार भलेही आले असतील, मात्र त्याच फलंदाजाला बाद करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे हे त्याने दाखवून दिले. त्याची लाईन आणि लेंथ, परफेक्शन, व्हेरिएशन जबरदस्त पाहायला मिळाले. पंकज नाखवा नवीन फलंदाज मैदानाच्या आत आलेत. नुसते मैदानाच्या आत आले नाहीयेत तर नशिबाला साथ घेऊन आलेत. बाईट स्वरूपातील इथून मात्र मिळणार आहे चौकार.
देव देतो आणि कर्म नेतो. विकेट किपरला संधी होती या धावा वाचवण्याची. ही गळती थांबवावी लागणार आहे. डॉक्टर फिक्सिट लावावी लागणार आहे. धावफलक आता मात्र 53. पंकज नाखवाच्या बॅटमधून मिड विकेटच्या दिशेने हलक्या हाताने फटका खेळलाय. पंकजला जबाबदारी दिली होती स्ट्राइक रोटेशन करण्याची. ती जबाबदारी त्याने पूर्णपणे पार पाडली आहे. 1 to go. पहिल्या इनिंग मधील शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. 54 धावा धावफलकावरती लागले आहेत. पवन कोंडाजी गोलंदाजी शेवटच्या चेंडूवरती कशा पद्धतीने डिलिव्हर करेल हे बघणं गरजेचं आहे. यावेळेला लॉफ्टेड स्ट्रोक. अक्षयने पुन्हा एकदा बुलेट फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. स्टाईल, स्वॅग, सुपर फटका, स्प्लेंडेड सिक्सर. संघ प्रथम फलंदाजी करत असताना गण वॉटर स्पोर्ट्स साखर संघाने तब्बल 60 धावांचं डोंगर रतीब उभारलंय. तर उत्तरार्धाच्या खेळामध्ये 61 धावांचं भलं मोठं आव्हान 15.25च्या सरासरीने पूर्ण करायचं आहे. विजयाचा गुलाल मैदानाच्या बाहेर उधळला जातोय. या मॅच नंतर कोणता संघ विजयाचा गुलाल उधळणार, कोणता संघ येळकोट येळकोट जय मल्हार म्हणणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले. तत्पूर्वी मी आकाश मांजरेकर आपणा सर्वांची रजा घेतो आणि अर्थातच अनंत गोंधळी फाउंडेशन पुरस्कृत नवतरुण स्पोर्ट्स खानाव या स्पर्धेमध्ये, या मानाच्या स्पर्धेमध्ये मला समालोचनाची संधी मिळाली. त्यासाठी मी सन्माननीय जितेंद्रजी गोंधळी साहेब, अगदी त्याच वेळेला सन्माननीय अजयजी, विकासजी पाटील आणि संपूर्ण मित्रमंडळाचं या ठिकाणी शतशः आभारी आहे. आणि उत्तरार्धाच्या खेळाला जोपर्यंत आपण वळूयात तोपर्यंत खानाव गावातून आलेला हा सितारा आणि आता मात्र रायगड आणि महाराष्ट्र भ्रमंती करत असताना एक दर्जेदार समालोचन करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात निशांतजी पाटील यांच्याकडे आपण वळूयात आणि त्यांना सुद्धा आपण देऊयात शुभेच्छा. शुभेच्छा देऊयात उत्तरार्धासाठी दोन्ही संघांना. 24 चेंडू 61 धावांची आवश्यकता. ओव्हर टू यू निशांत पाटील सर. थँक्यू. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकलात अर्थातच अलिबाग सासवणे येथील आवाज आकाश मांजरेकर, संपूर्ण अलिबाग तालुका, रायगड जिल्हा आणि मुंबई महाराष्ट्र या सगळीकडे भ्रमंती करणारा आवाज आकाश मांजरेकर, सगळ्यांचा ओळखीचा आवाज. या संपूर्ण रात्रीमध्ये खूप चांगलं त्यांनी समालोचन केलं. त्यांच्या समवेत या ठिकाणी इम्रानजी बुखारी, यासिन सर आणि त्याच वेळेला कपिल ठाकूर या सगळ्या समालोचकांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगलं समालोचन केलं आणि या स्पर्धेला एक चांगली शोभा देण्याचं काम किंवा या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम हे प्रत्येक समालोचनाने केलेलं आहे. सामना कोणीही जिंकू द्या, परंतु स्टंप बेल्स कोणी हात लावायचं नाहीये याची नोंद प्रत्येकाने घ्यायची आहे. आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं, खेळाडूचं, मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय. अर्थातच फायनलची ही मॅच सेकंड इनिंग जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 61 धावींची गरज. श्री अनंत गोंधळी फाउंडेशन व त्याच वेळेला नवतरुण मित्रमंडळ खानाव यांच्या वतीनं आयोजित ही भव्यदिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये एक सोनेरी क्षण मात्र आलेला आहे. शेवटला टप्पा आलाय. या शेवटच्या टप्प्यामध्ये कोण कार्यक्रम करणार यासाठी सगळेजण उत्सुक झाले आहेत. एका बाजूला आई वरदानी सुडकोली या संघाचं सेलिब्रेशन आपण पाहू शकतो.
जल्लोष, आनंदाचा जल्लोष पाहायला मिळतोय. आज सुटकोली गावामध्ये बेंजो लागलाच म्हणून समजा. येस, आज संपूर्ण जबरदस्त मिरवणूक किंवा त्याच वेळेला बेंजो असेल, डीजे असेल, याच्यावरती नाचून हे सेलिब्रेशन संपूर्ण सुटकोली गावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. नेहमीप्रमाणे प्रसन्न पाटील मॅन फ्रॉम पनवेल हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला प्रथमेश म्हात्रे, ज्याला रायगड प्रीमियर लीग मध्ये 4 व्हीलर मिळाली मॅन ऑफ द सिरीज, आणि त्याला साथ देण्यासाठी निशांत कडवे बायकरमॅन, हे 2 फलंदाज मैदानावरती आलेले आहेत. येणारी 24 बॉल 61 धावींची गरज. मॅच टफ फाईट पाहायला मिळेल, यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे, कारण दोन्ही संघादरम्यान चांगले खेळाडू आहेत. येस, अंपायरचा इशारा आलाय, लेट्स प्ले. पहिलाच बॉल या ठिकाणी प्रसन्न पाटील. पहिला बॉल इथे बॅक टू दी बॉल खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये पंकज नाकवा आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव घेतली आहे. बघा, एक धावेने सुरुवात केली आहे. एक चांगलं ब्लेझिंग स्टार्ट द्यावं लागेल, एक इनक्रेडिबल सुरुवात करावी लागेल, कारण तब्बल 24 बॉलमध्ये तुम्हाला इथे 61 धावा पूर्ण करायचे आहेत आणि त्यासाठी हे शर्तीचे प्रयत्न किंबहुना तो संघर्ष करावा लागेल. कालच्या दिवसामध्ये सुमित ढेकळे, त्याचबरोबर प्रथमेश ठाकरे, हे 2 खेळाडू या संघामध्ये होते, परंतु आज काही कारणास्तव ते नाही आहेत, तो निशांत कडवे त्या बदल्यात आलाय. हा, इथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच 3ही स्टंप उद्ध्वस्त केलेत फलंदाज निशांत कडवे. बॅक टू द पॅव्हिलियन. आवाज आपल्याला नेहमीच हवा असं वाटतो. आपसे आपले सगळ्यांचे अगदी पहिल्या पर्वापासून ते 10व्या पर्वापर्यंत लगातार ज्यांचा आवाज आपण ऐकला असेल, यासीन मर्चंट सर यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय. आमच्या विनंतीस मान देऊन आपण दरवर्षीप्रमाणे आमचा मान स्वीकारलात. या स्पर्धेला आपले अगदी सोनेरी शब्द ऐकवलेत, त्याबद्दल या स्पर्धेच्या वतीनं अर्थातच आम्हा सगळ्यांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. हे प्रेम असंच सदैव राहू द्या. ही पर्व मात्र थांबणार नाही यासीन सर. अर्थातच साधारणतः 50 वर्ष आपण ही स्पर्धा सातत्यानं करणार आहोत. त्याबद्दल आकाश मांजरेकर आणि यासीन सर यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. कपिल ठाकूर माझ्यासोबत नक्कीच या ठिकाणी जॉईन असतील, परंतु 2 समर्थक या ठिकाणी आपली रजा घेत आहेत. एकदम सुरक्षित जाऊया मॅचच्या दिशेनं. येणारे 23 बॉल जिंकण्यासाठी इथे 22 बॉल आणि 60 धावींची गरज. प्रसन्न पाटील. चांगला फटका, प्रत्युत्तर संघ मिळाले फ्लॅट आणि या ठिकाणी एक फंटॅस्टिक षटकार. थँक्यू. अनंत गोंधळी साहेब आहेत पॉवरफुल आणि खऱ्या अर्थानं तीच पॉवरफुल स्पर्धा, एक धमाकेदार स्पर्धा, एक धडाकेबाज स्पर्धा आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. अंतिम क्षणाला महेंद्र अंधेरेची जबरदस्ती फटकेबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. थ्रिलिंग शॉट पाहायला मिळाले. आता 20 बॉलमध्ये 48 धावा पूर्ण करायची आहेत. प्रसन्न पाटील विरुद्ध महेंद्र अंधेरे जोडी मात्र मैदानावरती. दोघांचे टी शर्ट आपल्याला सेम पाहायला मिळत आहेत. इथे फटका फसलाय, हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक धावत आहेत. 1 धाव पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा. नक्कीच डेंजर झोन मध्ये होता महेंद्र अंधेरे, पण तिथे 2 धावा पूर्ण केल्या. एका बाजूला एक फटक्यांचं वादळ किंवा फटक्यांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला एक संयम, पेशन्स पाहायला मिळतात प्रथमेश म्हात्रेच्या वतीनं. 4 षटकांचा सामना आहे. आता इथे धाफलकावरती धावा 15 आलेल्या आहेत.
येणारे 19 बॉल 46 धावांची गरज. मॅच मध्ये कोणता संघ नक्कीच कमबॅक करेल, कोणता संघ पराभूत होईल, कोणता संघ जिंकेल यासाठी हा प्रयत्न. इथे मात्र बॅटची एज लागली आणि फलंदाज महेंद्र अंधेरे बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. 2 गडी बाद 1500 धावसंख्या फलकावरती आलेली आहे. आता जिंकण्यासाठी येणारे 18 बॉल आणि 46 धावेंची गरज. मॅच जिंकल्यानंतर कोणी स्टंप किंवा बेल्स मात्र घेऊन जायचं नाहीये, ते तेथे जागेवरती राहील याची नोंद मात्र दोन्ही संघांनी घ्यायची आहे. येणारे 18 बॉल 46 धावेंची गरज. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. अर्थातच आदिल कुरेशी हा नवीन फलंदाज मैदानावरती आलेला आहे. सेलिब्रेशन सुद्धा तुम्ही मैदानावरती करू शकता, परंतु विकेटवरती नाही, खेळपट्टीवरती नाही. खेळपट्टीच्या बाजूला तुम्ही सेलिब्रेशन करायचं आहे. कोणताही संघ जिंकू द्या, परंतु आता मॅच इंटरेस्टिंग मोड मध्ये आलेली आहे. नवरतून स्पोर्ट क्लब खाना व अनंत गोंधळे फाउंडेशन याच्या वतीने आयोजित ही स्पर्धा गेली 4 दिवस अतिशय चांगला प्रतिसाद हा सगळ्या प्रेक्षकांचा मिळाला. मॅनेजमेंट टीमचा देखील मी आभार व्यक्त करतोय. आपले जी मेहनत आहे, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस केलात त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ खानाव, महिला मंडळ, नवतरुण मित्र मंडळ खानावचे सगळे खेळाडू या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतोय की आपण जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीला नक्कीच या ठिकाणी सलाम आहे माझा. जितेंद्र दादा असतील, निलेश दादा असतील किंवा आपले गोंधळी साहेब आहेत, आपण केलेले हे सहकार्य खऱ्या अर्थानं नक्कीच इथे लाभदायी ठरलेलं आहे. या स्पर्धेला एक उंची गाठण्याचं काम किंवा या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम हे प्रत्येकाने केलंय. पुन्हा एकदा आकाश तवसळकर मैदानावरती आलाय. अर्थातच मॅन ऑफ द सिरीज कोण विसरेल, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. जेव्हा जेव्हा हा खेळाडू कुठे मैदानावरती दिसेल, मग तो अलिबाग तालुक्यामध्ये, रोहा तालुक्यामध्ये दिसेल, नक्कीच ही घोषणा होईल. एक जबरदस्त असा खेळ त्याला पाहायला मिळाला. पहिलाच मोठा फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. प्रथमेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. नाहीयेत सुमित डेकले, प्रथमेश ठाकरे, परंतु त्याच्या बदल्यामध्ये त्याने अजून सुद्धा चांगले चांगले खेळाडू आणलेले आहेत. आता नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय यश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. लाईट बंद नाही करता येणार, थोडंसं आपण थांबूया. येस कॅमेरामन, त्याच्यानंतर आपण लाईट बंद करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. 17 बॉलमध्ये 46 धावांची गरज. पुन्हा एकदा आकाश तवसाळकर. चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका. 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली आहे. 1 धावेच्या साह्याने इथे दाफलकावरती बदला होतोय. 16 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. एका बाजूला या ठिकाणी बर्थडे बॉय निखिल पवार म्हणजेच गोलू पवार यांचा संघ, त्यांचा आज वाढदिवस आहे. नक्कीच त्यांना एक चांगलं गिफ्ट देणार का. दुसऱ्या बाजूला दुर्वेश गण यांचा संघ आपण पाहतोय, गण वॉटर स्पोर्ट साखर. या 2 संघादरम्यान हा फायनलचा सामना. IPL फॉर्मॅट मध्ये कोणता खेळाडू मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये आहे, कोणता खेळाडू ही पॅशन प्रो बाईक आपल्या नावावरती करेल. दुसऱ्या बाजूला आता वेध लागलेत ग्रामीण मध्ये कोणता खेळाडू आपल्या नावावरती सिरीज करेल, त्यासाठी ही प्रतीक्षा. चांगला फटका, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू फरार, येतोय चौकार. वीस धावा दाफलकावरती आलेले आहेत. आता 15 बॉल आणि 41 धावांची गरज. 15 चेंडू 41 धावा. आदिल कुरेशी सारखा एक आयकॉन खेळाडूच त्या संघामध्ये आहे. तोपर्यंत आहेत अर्थातच आदिल कुरेशी, तोपर्यंत घाबरण्याची काही गरज नाहीये. एका बाजूला चांगला गोलंदाज, एका बाजूला चांगला फलंदाज. पुन्हा एकदा
हा बॅटची एज लागली आहे, परंतु एक टप्पा पडल्यानंतर अक्षय पवारच्या हातामध्ये गेला. इथे धावा मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. बघा इंटरेस्टिंग फायनल पाहायला मिळते. कुठेही वन साइड मॅच आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आदिल आहे, जोपर्यंत यश आहे तोपर्यंत ही मॅच आरामात त्यांच्या बाजूने सुद्धा जाऊ शकते. परंतु कौतुक करावं लागेल आकाशचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी होते. चांगला बॉल आहे, खोलो टप्प्याचा बॉल. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. जिथे एकही धाव नव्हती तिथे एक धाव खर्च केली, स्ट्राईक रोटेट केली आहे. बघा मला अजूनही आठवतंय वर्सोलीचं ते मैदान, आणि ज्याने 5 बॉलमध्ये 5 षटकार लगावले होते तो यश मात्र आता स्ट्राईक इनवरती आहे. ते षटकार त्याला आठवावे लागतील, ती खेळी त्याला आठवावी लागेल. या स्पर्धेमध्ये तुम्हाला चॅम्पियन व्हायचं असेल किंवा संघ मालकाला बर्थडेचं गिफ्ट द्यायचं असेल तर इथून ते षटकार मारावे लागतील. तो दमखम यश मात्रेकडे आहे. चांगला बॉल आहे, परंतु आकाश तोसळकर कसा चान्स देईल. आज खऱ्या अर्थानं त्याने आपण पाहायला गेलं तर प्रत्येक बॉलवरती आपलं वर्चस्व गाजवलेलं आहे. 2 ओव्हर्स मैदानावरती समाप्त झालेल्या आहेत. धावफलकावरती आतापर्यंत 21 धावा आल्यात. आता 12 बॉल आणि 40 धावांची गरज. 12 चेंडू आणि 40 धावा. मॅचमध्ये अजून कन्फ्युजन झाले प्रेक्षकांना. काही प्रेक्षक अजूनही रात्रभर आहे ते गेलेले नाही आहेत. काही प्रेक्षक आता घरून उठलेले आहेत आणि मोबाईलच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. काही प्रेक्षक तर डायरेक्ट गाडी घेऊन पुन्हा एकदा यांची मॉर्निंग करून इथे आता आलेले आहेत. आता नक्की या मॅचमध्ये कोणता संघ जिंकणार यासाठी प्रत्येकाचे लक्ष मॅचकडे आहेत. या दोन्ही संघादरम्यान दमदार खेळाडू आहेत. 12 बॉलमध्ये 40 धावांची गरज असताना अर्थातच संपूर्ण या रात्रीमध्ये ज्याने ब्लेझिंग स्टार्ट दिला, या संपूर्ण रात्रीमध्ये ज्याने थ्रिलिंग फटके आपल्याला पाहायला मिळाले आणि खऱ्या अर्थानं रसिक प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं असा मिस्टर NB नयन भगत मैदानावरती गेलाय. 12 बॉल 40 धावांची गरज. पहिलाच बॉल मिड ऑफच्या दिशेने. इथे मात्र हो पंच अंपायर्स काय या बॉलवरती कन्फ्यूज झालेत आणि रिव्ह घेतलाय. कारण यश मात्र धावला होता, रिटर्न आला, परंतु तो सेफ क्रीजमध्ये पोहोचला की डेंजर झोनमध्ये याची पडताळणी आमचे अंपायर संकेश डोळे करतील. आपण अंपायरचा सुद्धा आभार व्यक्त करूया. गेल्या 4 दिवसामध्ये खूप चांगली पंचांची भूमिका, त्याच्यामध्ये अर्थातच पुरुषोत्तम भगत सर असतील, आमचे संकेश ढोळे किंवा त्याचवेळेला मोहम्मद बकवाल, आणि आज आपल्या समवेत जॉईन झाले डान्सिंग अंपायर प्रकाशजी अष्टमकर. या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. खूप चांगली पंचांची भूमिका त्यांनी या ठिकाणी सांभाळली आहे. येस, फलंदाज बाद आहे. यश मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि मात्र पकडला कॅच. फलंदाज आदिल कुरेशी बॅक टू द पॅव्हिलियन. आता आदिल सुद्धा बाद झालेला आहे. कोण असा खेळाडू आहे जो संकट मोचक म्हणून धावतील? कोण असा खेळाडू आहे जो खऱ्यातून या संकटातून बाहेर होईल? कोणता असा खेळाडू आहे जो या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये निधड्या छातीनं समोर जाईल? आता नवीन फलंदाज पवन कोंडाजी मैदानावरती गेले. 10 बॉल 40 धावांची गरज. म्हणजे येणाऱ्या या 4 बॉल्स वरती मोठे फटके जर खेळले तरच या मॅच मध्ये वापसी होईल. 10 बॉल 40 धावांची गरज. पाहूया नयन भगतची एक बहारदार, प्रभावी आणि त्याच वेळेला
पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. चांगला बॉल आहे, यॉर्क करण्याचा प्रयत्न, डायरेक्टली हिट आणि इथे मात्र पहिल्या मध्ये नक्कीच टिपलं नाहीये स्टंपला आणि त्याचमुळे जयेश लठ हा सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. आता 9 बॉल आणि 39 धावा. धरणी गुरुजी इथून आता बॅटिंग करणारा संघाला नक्कीच प्रत्येक बॉलवरती हल्लाबोल आक्रमण चढवावं लागेल. दुसऱ्या बाजूला गन वॉटर स्पोर्ट या संघाचा खेळ अगदी व्यवस्थित होत आहे, ज्याला आपण एक संतुलित क्रिकेट, सुरक्षित क्रिकेट आणि सेन्सिबल क्रिकेट जो मैदानावरती आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नईन भगत. आहा, टप्पा पडला, स्लॅटी टर्न झाला. आता काही प्रेक्षकांनी अंदाज लावला की विनिंग पर्सेंटेज 90 आणि 10 करूया आपण. 90% आपण फिल्डिंग करणाऱ्या संघाकडे, 10%. परंतु बघा, हे कधी पर्सेंटेज चेंज होऊ शकतो, क्रिकेटचा खेळ आहे. आता 92 आणि 8 बघा, 92% इकडे, 8% इकडे. 8 बॉल 39 धावांची गरज. पुन्हा एकदा मिस्टर एनबी. आहा, डॉट बॉल. आता 93% इकडे, 7% इकडे. अशा पद्धतीने हे आता विभाजन झालेलं आहे. 7 बॉल 39 धावांची गरज. बघा, सुमित ढेकले आणि प्रथमेश ठाकरे यांची कमी जाणवलेलीच आहे, कारण प्रथमेश ठाकरे हा ऑलराऊंडरची भूमिका साकारायचा. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं, त्याने बॅटिंगमध्ये सुद्धा आपला जलवा दाखवलेला आहे, बॉलिंगमध्ये सुद्धा प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अक्षरशः नाचवलं. त्यांची अनुपस्थिती इथे जाणवते. मोठा फटका हवेमध्ये काढलाय आणि यावेळेस मात्र सरळ गेलाय सीमारेषा पलीकडे. येतोय षटकार. थोडा अंशिका होईना, परंतु थोडं जवळ येण्याचा प्रयत्न केलाय. आता अंतिम षटक या स्पर्धेमधील. 6 बॉल 33 धावांची गरज. 6 बॉल 33 धावा. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे प्रसन्न पाटील, पकडले कॅच, फलंदाज बाद. सगळे जण या ठिकाणी आता गुलाल उधळत आहेत आणि आनंद सेलिब्रेट करत आहेत. नक्कीच आमच्याकडून, आमच्या खानावतर्फे, आमच्या मॅनेजमेंट तर्फे तुमचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. खूप चांगला परफॉर्मन्स. यस, टाळ्यांचा वर्षा होतोय जावे मॅचच्या दिशेनं. 5 बॉल 33 धावांची गरज. आहा, इथे मात्र कॅच पकडला आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद. करू नये, कारण कुरुल ते कुदे इथून तब्बल 32 संघ आपण या स्पर्धेमध्ये घेतले आणि या 32 संघांमध्ये चॅम्पियन सुडकोली संघ ठरलाय. नक्कीच तुमच्या कार्याला सलाम आहे. आपण जी मेहनत घेतली, आपण या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स केला. नक्कीच तुमचा लकी कॅप्टन सुजित तांबडकर याचा सुद्धा आभार व्यक्त करूया. जबरदस्त कॅप्टन त्यांनी भूमिका साकारले. या संपूर्ण स्पर्धेमध्ये वय लहान असताना चांगला एक्सपिरियन्स शेअर केला, चांगली गुणवत्ता कौशल्य दाखवलं आणि सगळ्यांची मेहनत आहे. म्हणजे 11 खेळाडू किंवा सुडकोली गावातील सगळे ग्रामस्थ. कोण म्हणते की क्रिकेट हा 11 खेळाडूंचा आहे? नाहीये, संपूर्ण गावाचा आहे. संपूर्ण गाव या ठिकाणी अगदी सपोर्ट करण्यासाठी आलं, त्यांनी प्रेरित केलं, प्रोत्साहित केलं आणि म्हणूनच त्या मनोबलावरती हा सुडकोली संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरलाय. आता प्रेक्षकांना वेध लागलेत की ग्रामीण मध्ये सिरीज कोणाकडे आणि ओपन मध्ये सिरीज कोणाकडे. 4 बॉल 33 धावांची गरज. आहा, दोन्हीकडे आता खूप टफ आहे. कॅल्क्युलेशन मध्ये आता सुरुवात झाली आहे, पण दोन्हीकडे टफ आहे. दोन्ही मध्ये बरेचसे सिरीज मध्ये आता दावेदार आहेत, परंतु तोच एक्सपर्ट असेल किंवा तोच ठरेल ज्याकडे चांगले विकेट्स असतील, ज्याच्याकडे चांगल्या धावा असतील. सगळ्यांचं कॅल्क्युलेशन होईल. चांगला बॉल. सुशांत अशांक साखरकर येतोय चौकार.
स्पर्धेमधून जॉईन झालेले आहेत. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. या 4 दिवसामध्ये आपण केलेले सहाय्य मी गोंधळी साहेबांतर्फे, जितेंद्रदादा, निलेशदादा, ग्रामस्थ मंडळ खानावे सगळ्यांच्या वतीनं आपला आभार व्यक्त करतोय. आपली उपस्थिती ही आमच्या स्पर्धेत शोभा होती. आहा, चांगला बॉल. अशांक साखरकर खत्री, आता खत्री बॅटिंग करतोय. यांच्यामध्ये रेस लागली होती आणि अवघ्या 2 धावाने पवन किनाला ती बाईक मिळाली होती. हा गेल्या वर्षीचा रेकॉर्ड आहे. इथे हवेमध्ये बॉल आहे. हा कॅश मात्र सोडलेला आहे, परंतु अशा वेळेला इथे अर्थातच दुर्वेश गण यांचा संघ आपण पाहतोय. गण वॉटर स्पोर्ट्स साखर हा संघ विजय झालेला आहे. स्टंप ठेवायचे, स्टंप ठेवायचे प्लीज.